कांचनताई आपल्या इथं आलेल्या आहेत मराठी चहावाल्याच्या उद्घाटनासाठी. कारण त्यांचे लाखामध्ये फॉलोअर्स आहेत, चांगला ग्रोथ करत आहे आणि चांगला पुढे जात आहे. या ताई. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. खूप दिवसानंतर तुमच्यासोबत असा रुटीन ब्लॉग शेअर करत आहे आणि मला खूप छान वाटत आहे शेअर करून. तसं खूपदा विचार करते की मी तुमच्यासोबत रुटीन ब्लॉग शेअर करते, पण काही जमत नाही. एकतर मी ती चॅलेंज घेतलेलं आहे आपलं. जर तुम्ही शॉर्ट ब्लॉग बघत नसाल तर ते शॉर्ट ब्लॉग बघायला सुरुवात करा. खूप छान वाटेल तुम्हाला ते पण. आणि जे पण वेट लॉस जर्नीवर आहेत त्यांना पण हेल्प होईल. कधी कधी ना लाईफ खूप फास्ट चाललेली असते. असं वाटतं की रोज काहीतरी करतो आहे फक्त, आणि काम, घर, कंटेंट, रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या सगळ्यांमध्ये टाईम असाच निघून जातो. हे सगळं करताना मला नेहमी हा विचार पडते की हे फक्त आपण रुटीन म्हणून फॉलो करत आहोत की आपण यामधून एन्जॉय पण करत आहोत. पण एक गोष्ट नक्की आहे, लाईफ परफेक्ट नसते, पण छोटे छोटे मोमेंट्स जर एन्जॉय केले ना तर लाईफ खरंच खूप सुंदर बनू शकते. म्हणून आजचा दिवस थोडा सिंपल ठेवायचा ठरवला, कामं थोडे कमी केले, स्वतःकडे लक्ष दिलं. आणि आज मला एका इनॉग्रेशन प्रोग्रामला पण जायचं आहे, तर तिथे जाण्याची पण तयारी केली. तुम्हाला आठवत असेल की मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझा हेअरफॉल खूप होत आहे आणि खूप जणांनी खूप वेगवेगळे सजेशन्स दिले की तू ताई हे ट्राय कर, ही रेमेडी ट्राय कर. कोणी म्हटलं की नारळाच्या तेलामध्ये ते कपूर वगैरे टाकून ट्राय कर. मी सगळं काही ट्राय केलं. खूप सारे हेअरफॉल शॅम्पूज पण ट्राय केले. म्हणजे काउंटच नाही त्याचं की किती ट्राय केले असतील आणि काय काय केलं असेल. इतके सगळे ट्रायल आणि एरर करून झाल्यानंतर मग मला कळलं की प्रॉब्लेम शॅम्पू बदलण्यात नाही आहे, योग्य हेअरफॉल सोल्युशन निवडण्यात आहे. नंतर मी स्विच केलं ह्या बेर अनाटॉमीच्या हेअरफॉल शॅम्पूवर. याची चांगली गोष्ट ही आहे की जे लेबलवर आहे तेच बॉटलच्या आत आहे. हा शॅम्पू खास हेअरफॉल कन्सर्न लक्षात ठेवूनच बनवलेला आहे. ह्या शॅम्पू जेव्हा मी वापरायला लागले ना, पहिल्या वॉशमध्ये इतका जास्त डिफरन्स दिसला नाही, पण 2 आठवड्यात मला एकदम विजिबल डिफरन्स दिसायला लागला आणि माझा हेअरफॉल कमी व्हायला लागला. मध्ये मी तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं की माझा हेअरफॉल थांबलेला आहे. मी डाएट तर व्यवस्थित घेतच आहे, त्यासोबत हे प्रोडक्ट वापरत आहे ना, याने माझा हेअरफॉल पूर्णपणे थांबलेला आहे. आधी जेव्हा मी हेअर वॉशच्या आधी किंवा हेअर वॉश नंतर केस विंचरायची ना, माझ्या हातात असे गुच्छ गुच्छ केस यायचे आणि मी इतकी घाबरली होती त्यावेळेला की माझं पूर्ण टक्कल होते की काय. मग मला हे शॅम्पू मिळाल्यानंतर मी हेअर वॉश करत गेली. पहिल्या वॉशमध्ये इतका रिझल्ट नाही मिळाला, दुसऱ्या वॉशमध्ये नाही मिळाला, पण हळूहळू या शॅम्पूच्या यूजमुळे माझा हेअरफॉल खूप कमी झालेला आहे. आणि आता जर माझे केस मी विंचरते ना, तर माझ्या हातात फक्त 1 ते 2 केस येतात आणि ते तर नॉर्मल आहे. माझे जेव्हा केस गळायला लागले होते ना, मला इतकं जास्त टेन्शन आलं होतं की आता मी काय वापरू आणि काय नाही. मी सगळं काही ट्राय करून चुकली आणि त्यानंतर मी यावर स्विच केलं ना. आता मला शॅम्पू बदलायची गरज नाही आहे. बस हे शॅम्पू माझ्यासाठी इनफ आहे. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा मग कॉमेंट सेक्शनमध्ये चेक करा, तर तुम्ही तिथून परचेस करू शकता. जर तुम्हाला पण माझ्यासारखा हेअरफॉल असेल आणि एक्स्ट्रीम हेअरफॉल असेल ना, तर हे शॅम्पू 5x हेअरफॉल कंट्रोल करतं. तर त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. एक वेळ वापरून बघा, तुम्हाला रिझल्ट आपोआप मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला हे शॅम्पू खूप जास्त आवडणार आहे. चला, मी रेडी झालेली आहे. ॲक्च्युली एका क्रिएटरच्या शॉपचं ओपनिंग आहे आज, तर त्यासाठीच मला जायचं आहे. तिथे काय काय होणार ते मी तुमच्यासोबत समोर शेअर करतेच, पण त्याआधी म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेते, तुम्हाला सांगून देते कुठे जात आहे म्हणून. आणि चला मग तुम्हाला पण घेऊन चालतं आहे. घ्या पकडा मॅडम. आज ज्या क्रिएटरच्या शॉपच्या ओपनिंगला मी जात आहे ना, त्यांनी मला ॲज अ क्रिएटर तर बोलवलेलंच होतं, पण एक हक्काची व्यक्ती म्हणून बोलवलं होतं. कारण त्याला मी लहान भावासारखं मानते, म्हणून मग त्याने एक मोठ्या बहिणीसारखं हक्काने मला बोलवलेलं होतं की ताई तुम्ही याल आणि नक्की याल, लवकर याल. म्हणून मी थोडी लवकर जात आहे, म्हणजे त्याला थोडं बरं वाटेल आणि एक मोटिवेशन मिळतं ना तशा टाईपचं. तर इथून आम्ही निघालेलो आहोत पंचवटी स्क्वेअरला जायला, आणि पंचवटी स्क्वेअरवरून त्याचं जे शॉप आहे खूपच जवळ आहे. जर तुम्ही अमरावतीचे असाल तर नक्की त्याच्या शॉपला व्हिजिट कराल, कारण रोशनी हॉटेलच्या मागची साईड येतं आणि खूप छान टेस्ट आहे चहाची. तर तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा आणि चहाची टेस्ट घ्या.
कारण त्यांनी जी ग्रँड ओपनिंग ठेवली होती ना, मला विश्वासच नव्हता बसत की त्यांनी इतकी सगळी मेहनत केलेली आहे त्या शॉपच्या ओपनिंगसाठी. आणि खूप छान वाटलं ते सगळं बघून. तुम्ही समोर आता बघाच की काय काय झालेलं आहे आणि प्रोग्राम कसा पार पाडला तो. चला पोहोचलेलो आहोत आम्ही. तयारी तर छान दिसत आहे समोर. बघू बॅक साईडने आलो यार आपण. followers असलेल्या कांचनताई आपल्या इथं आलेल्या आहेत मराठी चहावाल्याच्या उद्घाटनासाठी. इथं जोरदार जोरदार कांचनताई आहे, त्यांचे लाखामध्ये फॉलोअर्स आहेत, चांगला ग्रोथ करत आहे आणि चांगला पुढे जात आहे. तर त्या पण आपल्या इथं आलेल्या आहे. बरोबर, तयार आहे का तुम्ही? बापरे, पब्लिक तर काही दिसू राहिली दूर दूर पर्यंत. पब्लिकला मी विनंती करेल आपण थोडं समोर या. तर अकोल्याच्या क्रिएटर्स लोक आपल्या इथं आलेले आहेत. स्पेशल चहा आलेला आहे मराठी चहावाल्यांचा आणि आता तुम्ही टेस्ट करून सांगते की कसं आहे. चहा लव्हरसाठी तर एकदम बेस्ट आहे प्लेस. नक्की या मराठी चहावाल्याकडे. या ताई. तर मित्रांनो, दादा अपॉइंटमेंट घ्या लागेल का? बरं, ठीक आहे ना, काही विषय नाही. याला सगळे मागे बसलेली मंडळी सुद्धा आपण या पुढे. बाई माग कोण एवढा उंच कसं काय तो? कोणाला कागद घेतले? तुझा धन्यवाद करतो तुझ्या. चला घरी आलेलो आहोत आम्ही. प्रोग्राम खूप छान झाला. तेजसनी प्रोग्राम इतका छान अरेंज केला होता. त्यात म्हणजे पब्लिक खूप जास्त होती. मला वाटलं पण नव्हतं इतकी पब्लिक असेल म्हणून. आणि पब्लिकनी खूप सपोर्ट केलेला आहे त्याला. त्यात म्हणजे त्यांनी जो प्रोग्राम अरेंज केला होता ना, त्यातही कोणतीच कमी नव्हती. सगळ्यांकडे व्यवस्थित त्यांनी लक्ष दिलं आणि प्रोग्राम पण खूप छान पार पडला. आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर त्याच्या फ्युचरसाठी तर त्याला शुभेच्छा तिथे दिल्याच, पण परत भावा तुला तुझ्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. तू खूप मोठा हो, तू खूप पुढे जाओ, हीच इच्छा आहे. आणि बस चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला छानशा ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इंस्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. आणि हो, शॅम्पूचा लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.